मुंबईमध्ये अनधिकृत होल्डिंगच्यामुळे जे मृत्युमुखी पडले ही निष्पाप लोक होती आणि त्याबद्दल मी अत्यंत तीव्र असं दुःख व्यक्त करतो, वेदना व्यक्त करतो. खरं म्हणजे त्या ठिकाणची सिस्टीम जी आहे ती त्या वेळेला जर जागी झाली असती तर हे मृत्यू झाले नसते. अर्थात चौकशी अंती योग्य तो निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. ठाण्याला देखील अनधिकृत बांधकामाच्या सारखंच अनधिकृत होल्डिंगचं देखील पेव फुटलेलं आहे आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी तर आदेश दिलेले आहेत की महाराष्ट्रभर अशा प्रकारचे जे होल्डिंग असतील त्याची ताबडतोब त्याचा सर्वे करा आणि ते अनधिकृत होल्डिंग जे आहेत ते काढण्याचे पण आदेश त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यावर कारवाई करण्याचे पण आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की ठाणे महापालिका पण याच्यामध्ये मागे पडता कामा नये. ताबडतोब निवडणुकीचा काळ असला तरी अशा प्रकारचे गंभीर अपघात होतात. पावसाळा तोंडावर आहे आणि त्याच्यामुळे केवळ ऑडिट नाही तर प्रत्यक्ष कारवाई जी आहे ती अशा प्रकारच्या अनधिकृत होल्डिंगच्या बाबतीत केली गेली पाहिजे. फुकाचे जीव या ठिकाणी मृत्युमुखी पडतात. तसंच अनधिकृत बांधकामाचा देखील हा मोठा सामाजिक विषय आहे. आम्ही नेहमी सांगतो की अनधिकृत बांधकामाचं पेव फुटत राहतं आणि कधी ना कधी या इमारती पत्त्यासारख्या कोसळतात आणि निष्पाप माणसं जी आहेत ते मृत्युमुखी पडतात आणि त्याच्यामुळे या दोन्ही विषयामध्ये महापालिकेने ताबडतोब कारवाई करायला पाहिजे. कापूरवाडी परिसरात एक अनधिकृत एक होल्डिंगचा हे आहे, त्याच्यामुळे मेट्रो सारखा महत्वाचा प्रकल्प रखडला आहे. एका होल्डिंगच्या पायी मेट्रोला MMRDA ला परवानगी मिळत नाहीये मेट्रोचं काम करण्यासाठी. त्याबाबत आपल्याला काय वाटतं? आपण महापालिकेला काय विनंती करा? नाही, विनंतीचा प्रश्न नाही. जर ते अनधिकृत असेल तर त्याच्यावर ताबडतोब खरी म्हणजे कारवाई झाली. ते माणसं मारायला लागली हो. त्यांचा काय दोष होता? त्या ठिकाणी मुंबईला आता अजून किती म्हणजे देव करू आणि अजून कोणी जाऊ नये. त्यांना वाचवण्यामध्ये या NDRF असेल किंवा सर्व यंत्रणांना यश यावं. कारण आता 88 लोकांना त्यांनी बाहेर काढण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. परंतु हे निष्पाप माणसं आहेत, यांना काही यांचा दोष नाहीये. त्याच्यामुळे अशा प्रकारे कुठलाही मुलाहिजा न बाळगता ताबडतोब कारवाई करणं ही काळाची गरज आहे. आपण अनधिकृत बांधकामावर पण आवाज उठवला आहे. कळवा असेल, मुंब्रा असेल, दिवा असेल, ठाणा असेल, इथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं होत आहेत. काही लोकप्रतिनिधींनी पण त्याच्यावर महापालिकेने तक्रार केली, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आज ती बांधकामं सर्रासपणे चालू आहेत आणि उभी आहे. ह्याच्यामुळे पुन्हा दिव्यासारखी परिस्थिती जर 2013 साठी उद्भवली तर त्याबाबत महापालिकेची जबाबदारी कोणाची आहे? नाही, या अनधिकृत बांधकामाच्या बद्दल वेळोवेळी मी आवाज तर उठवलाय. प्रत्यक्ष कारवाईही झालेली आहे. ज्या वेळेला तत्कालीन आयुक्त बांगर साहेब होते त्यावेळेलाही त्यांनी काही तीव्र कारवाया केल्या होत्या. परंतु माझं एकच मागणी आहे की कुठल्याही अधिकाऱ्यावर का नाही कारवाई होत? ते जेव्हा बांधकाम सुरू होतं त्यावेळेला काय आपण काय झोपा काढतो का? त्या अधिकारी जो संबंधित असतो त्याच्यावर आपण का कारवाई केली जात नाही? आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची कारवाई ही झालीच पाहिजे. कारण की बांधकामाचे फोटो आणि तक्रारी ज्या आहेत त्या नुसत्या महापालिकेत पोचत राहतील आणि तेच अधिकारी की ज्यांनी याला पळवाट दिली आणि बांधकामाला परवानगी देत राहिले किंवा त्याच्याकडे डोळेझाक केली आणि त्या ठिकाणी आपले हात ओले केले तर अशा लोकच त्या ठिकाणी परत पाडायला जातात ज्यावेळेला आवाज उठवला जातो. परंतु यांच्यावर कारवाई करण्याचं काम कोण करणार? आणि त्याच्यामुळे ही कारवाई होण्याच्या करता सातत्याने पाठपुरावा पुढच्या काळामध्ये देखील मी करणार. तुम्ही म्हणालात की अधिकारी वर्गावर कारवाई व्हायला पाहिजे, पण ज्या कळव्याच्या सहाय्यक आयुक्तांना आरोप होते, तुम्ही पण त्यामध्ये प्रश्न उपस्थित केला होता. त्या अधिकाऱ्याला कारवाई न करता प्रमोशनवर त्याला वसई विरार इथे त्याची बदली झाली आहे. तर अशा वेळी कसं काय त्यांना राजकीय वरद असतो जो प्राप्त आहे, त्याबाबत आपली भूमिका काय? नाही, याच्यामध्ये बघा की कारवाई ही झाली नाही ही ज्याला म्हणता येईल की संतापजनक बाब आहे आणि सातत्याने आपण मागणी करत असतो. तुम्ही उगाच कारवाई करू नका. आम्ही काय असं म्हणत नाही की तुम्ही सरसकट कारवाई करा,
परंतु प्रत्यक्ष दिसतंय की यांनी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाईमध्ये त्यांनी कर्तव्यामध्ये कसूर केलेली आहे आणि वारंवार केलेली आहे. तर अशांना तर करायलाच पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील विधिमंडळामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये ही कारवाई होणं गरजेचं आहे.